फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर इथं आपण नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत. रव्यापासून छान लोणी डोशासारखं टेक्स्चर येणार आहे त्याला. तर इथं 1.5 वाटी रवा घेतला आहे. ज्या वाटीने तुम्ही एक मोजणार आहे त्या वाटीचंच प्रमाण ठेवा. तर इथं मोठी वाटी मी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये रवा भिजेल इतकं पाणी टाकून 10 ते 15 मिनिट साईडला ठेवायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं. दही टाकून छान त्याला 10 ते 15 मिनिट छान फेटून घ्यायचं. त्यानंतर एक मोठा कांदा, टोमॅटो आणि ढबू मिरची एकच घेतली. थोडीशी टेस्ट छान येते त्याला. एकदम बारीक करून घ्यायचं आहे. आता रवा आणि दही जे आपण मिक्स करून ठेवलेलं ते मिक्सरच्या भांड्यात एकदम बारीक फिरवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक वाटताना त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा खायचा सोडा टाकायचा. त्याने आपले जे म्हणजे आपण उत्तप्पा करणार आहोत ते छान फ्लफी होतो आणि त्याला लोणी डोसाचं टेक्स्चर येतं. खूप छान होतात आणि एकदम सॉफ्ट होतात. तर नक्की ट्राय करून बघा. आता इथं बघू शकताय तुम्ही एकदम बारीक पेस्ट त्याची तयार झालेली आहे. तर जास्त पाणी टाकायचं नाही, म्हणजे जेणेकरून आपण त्या भाज्या पण टाकणार आहोत त्याच्यात. जास्त घट्ट आणि जास्त पातळ असं करायचं नाही आहे. आता भाज्या टाकल्यानंतर तुम्हाला कळेल की याचं टेक्स्चर कसं ठेवायचे. आता याच्यामध्ये भरभरून कोथिंबीर, मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सगळे एकत्र छान मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता जास्त घट्ट आणि जास्त पातळ पण नाही आहे, जेणेकरून आपण तव्यावर याला म्हणजे जास्त पसरवायची गरज पडली नाही पाहिजे. आता इथं तवा आपला गरम झाला आहे छान. त्याच्यावर थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि पळीने 1 किंवा 1.5 पळी इथं बॅटर टाकून छान थोडंसं हलक्या हाताने 1 ते 2 राऊंड फक्त पसरून घ्यायचे. जास्त पातळ पसरवायचं नाही. असंच थोडासा जाड असलेलाच खूप छान लागतो आणि टेस्टी होतो आणि रव्यापासून बनवलेली आहे त्याच्यामुळे हेल्दी पण आहे आणि झटपट आपण करू शकतो. साईडने थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचं. आता इथे तुम्ही बघू शकता छान असे सॉफ्ट बबल्स यायला त्याला सुरुवात झालेली आहे. एका बाजूने भाजल्यानंतर याला पलटी करून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे. आता इथं खूप छान कलर येतो आहे भाजल्यानंतर. तांबूसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे. अशा पद्धतीने रवा उत्तप्पा खूप छान आणि सॉफ्ट होतो. तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यानंतर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त फ्रेंड्सबरोबर शेअर करा.